राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील नियमांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद परभणी जिल्ह्यात देखील उमटले असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याचा निषेध करण्यात आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी प्रशासनाला निवेदन देण्यातून हे बदल तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे। राज्य सरकारने केलेल्या या बदलामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे। त्यामुळे हा बदल लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण सोयाबीन आणि कापसाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव न मिळाल्यामुळे ही शेती पूर्ण तोट्याची गेलेली आहे आणि आज शेतीला पेरणीसाठी शेतकऱ्याकडे रुपया बी राहिलेला नाही। अशामध्ये बँकांनी जे जमा पैसे आहेत खात्यावर त्याला होल्ड लावलेलं आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की मागच्या कर्जाचं पुनर्गठन करा आणि या वर्षी पेरणीसाठी नव्यानं कर्ज द्या आणि हे होल्ड लावलेले बँकांनी ते तात्काळ काढा। जर असं नाही केलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही। या जिल्हा प्रशासनाला आणि बँकेला रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जिल्ह्यामध्ये खरीपच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्येच व्यापारी आणि काही अधिकारी मिळून रॅक दनादना लागलेत। भरमसाठ खतं जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, परंतु त्याचा काळा बाजार करण्यासाठी आणि ते जास्त पैशामध्ये विकण्यासाठी खत नाही असं सांगतायत। मी आपल्या माध्यमातून या सर्वांना इशारा देत आहे, मुकाट्यानं सगळे दार उघडे करा, शेतकऱ्याला खत उपलब्ध करून द्या, अन्यथा तुमचे गोडाऊन कुठं आहेत, तुमच्या दुकानात किती खत आहे, घरात घुसून गोडाऊन फोडून ते आम्ही खुले करून शेतकऱ्याला देऊ। हे मात्र तुम्ही आमचा इशारा ध्यानात ठेवा। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।